तर फायनली मला जे हवं होतं ते भेटलंय, जे की आता कुठे दिसत नाही. ते एक साथ एवढ्या मुंबईच्या राजाच्या मूर्त्या 2025 ची सगळ्यात बॅलन्सिंग मूर्ती बघायची आहे. पूर्ण गणपती बाप्पाने हे जे इकडचा परिसर आहे ना पूर्ण असा भरून गेलाय. 7-8 हजार होतात. 7-8 हजार यावर्षी दिल्लीला ऑर्डर भरली. ऐकलत? असं मला लोकेशन भेटलंय जिथे तुम्ही बघितल्यावर असं शॉक व्हाल. नमस्कार मंडळी, तुमची गरज माझी नजर म्हणजेच करंद एक्सप्लोरर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत करतो. आज आपण चाललोय पेन हमरापूर. आता हे नाव ऐकून सगळ्यांनाच कळलं असेल की गणपती बाप्पाचं माहेरघर हे पेन हमरापूरला म्हटलं जातं, कारण की दरवर्षी करोडो मूर्त्या तिथून पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक्सपोर्ट होतात. अगदी 12 महिने तिकडे काम चालू असतं मूर्ती करण्याचं, एक्सपोर्टिंगचं, आणि भरपूर मूर्त्या आपल्याला आज बघायला मिळणार आहेत. भरपूर गणपती बाप्पांचं वेगवेगळ्या रूपात दर्शन होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पेन हमरापूरला ना प्रत्येक घराघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घडवली जाते, ही तिकडची स्पेशालिटी आहे. आणि तेच गाव आज आपण एक्सप्लोर करायला चाललोय, गणपती बाप्पाचं माहेरघर. मी खूप एक्साइटेड आहे. माझ्यासोबत आहेत भूषण आणि करण, आणि यात आम्ही तिघं मिळून चाललोय पेन हमरापूरला. आता इथे जायचा सोर्स काय तर मला एक माहिती आहे, तो म्हणजे दिवा स्टेशनवरून दिवा रोहा एक ट्रेन आहे, सकाळी 8:45 त्या ट्रेनने आपण चाललोय. आणि काय माहिती काय, पण आज सकाळी पावसाची सुरुवात झालेली आहे. बारीक बारीक पाऊस पडलाय, म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे. तर आजच्या ब्लॉग मध्ये खूप सारी मजा मस्ती होणार आहे. न स्किप करता बघा, कारण की आपण सगळे मुवमेंट्स कॅप्चर करायचा प्रयत्न करूया आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करणार आहात. कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चला व्हिडिओ स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया. या हमरापूर गावामध्ये, आणि फर्स्ट टाइम आपण हे एक्सप्लोर करणार आहोत. बघूया आता इकडे कारखाने कसे असणार आहेत, आणि इकडे प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बनवली जाते. हे इकडचं स्पेशली आहे, ते मला एक्सप्लोर करायचं आहे. कारण की खूप वेळ ऐकलंय की गणपती बाप्पाचं माहेरघर, इकडून खूप मूर्त्या बाहेर जातात, आणि यूट्यूबवरती इंस्टावरती बघितलं सुद्धा आहे. पण आज प्रत्यक्ष डोळ्याने समोरासमोर बघणार आहे. आतमध्ये खूप जास्त मनामध्ये एक्साइटमेंट आहे की काय काय कसं कसं बघायला मिळणार आहे. आणि खूप स्पेशल मूर्त्या सुद्धा बघायला मिळणार आहेत. आपल्या मुंबईमध्ये जे मोठे मोठे गणपती आहेत त्यांचे छोटे छोटे मिनिएचर सुद्धा इकडे आपल्याला बघायला मिळतील. सो सगळ्या मेमरीज आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करू. आता आपल्याला आय गेस, मला माहिती नाही, पण आपल्याला तिकडे बहुतेक जायचं आहे त्या साईडला पटरी क्रॉस करून. तर चला, जसं ऐकलं होतं अगदी तसंच स्टेशनवरून बाहेर पडल्या ना इथून कारखाने चालू झालेत. सो इकडे पहिला कारखाना कोणता आहे ते आपण बघूया. सुंदर, किती छोट्या आणि किती गोंडस अशा नाजूक मूर्त्या आहेत बाप्पाच्या. बघा, एकदम छोट्याशा आहेत. 7-8 इंचाच्या आहेत या. मस्त आहेत एकदम, म्हणजे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. तुम्हाला जर घरी सुद्धा हवे तर घेऊ शकता. किती वेगवेगळ्या पोजमध्ये आहेत, मस्त एकदम छोट्या अशा आहेत, एकदम युनिक आहेत. भारी ही मूर्ती बघा ना, किती मोठी आहे आणि इतकी अट्रॅक्टिव्ह. वाव, म्हणजे हिचं जर पेंटिंग झाला की त्याच्यानंतर ती एवढी सुंदर दिसणार आहे ना. मस्त अशी बसलेली मूर्ती आहे. एक किती फुटाची असेल भूषण? साधारण 15 ते 20. हां, 22 ते 20 फुटाची आहे. खूप मोठी मूर्ती आहे, एक नंबर. आणि आता मला ह्या स्टुडिओमध्ये काय दिसतंय ना ते तुम्हाला दाखवतो. चला, एवढ्या मुंबईच्या राजाच्या मूर्त्या माझ्या डोळ्यासमोर आहेत बघा. खूप मोठ्या आहेत आणि आता भरपूर पण आहेत. म्हणजे ह्या सगळ्या लाईनमध्ये ना मुंबईच्या राजाच्याच मूर्त्या आहेत, जे की ह्या वर्षी होती, म्हणजे 2025 जी मूर्ती होती ती आहे. खूप मस्त. 2025 ची सगळ्यात बॅलन्सिंग मूर्ती बघायची आहे मिनिएचर मध्ये. या गाईज, जरा इकडे बघा ना, या साईडला पूर्ण गणपती बाप्पाने हे जे इकडचा परिसर आहे ना पूर्ण असा भरून गेलाय. सगळ्या मूर्त्या आहेत. तसं तर या कच्च्या मूर्त्या आहेत, म्हणजे याच्यावरती प्रोसेस होणार आहे. बट इथे जर बघितलं ना, याच्यामध्ये काही अशा गौराई माते पण आहेत, बट ऑलमोस्ट हे गणपती बाप्पा आहेत. पूर्ण असं एकदम असं मन प्रसन्न करून जाणारं दृश्य आहे. आणि इथे जर तुम्ही आलात ना तर इकडचं वातावरण, पहिली गोष्ट एकदम थंड आहे. आता थोडंसं ऊन आहे म्हणून मी कॅप घातले, पण हवेत गारवा आहे इकडच्या. दुसरी गोष्ट, दोन्ही साईडला सगळीकडे गणपती बाप्पा हेच दिसणार आहे. अजून आपल्याला पुढे बरंच कव्हर करायचं आहे, तर कंटिन्यू राहा. तर ना आता मी सृष्टी आर्ट्समध्ये आहे, आणि इथे ना बाहेर ना खूप मस्त डिस्प्ले लावलाय, ज्याच्यामध्ये ज्या गेल्या वर्षी व्हायरल मूर्त्या होत्या त्या छोट्या आहेत. जसं की ते इकडे बघू शकता. जेव्हा नरसिंह मूवी
आला होता, त्याच्यानंतर ही मूर्ती आली होती मार्केटमध्ये, ती सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळेल. पेंटिंग आणि फिनिशिंग वाव आहे इकडचं, तुम्ही बघताय ना, एकदम बेस्ट. आणि इथे तुम्हाला स्वामी रूपात सुद्धा गणपती बाप्पा बघायला मिळणार आहे. आणि ही मूर्ती असेल 2 फुटापर्यंत मूर्ती आहे, आणि इथे ज्या ऑलमोस्ट मूर्ती आहेत ना त्या 1.5-2 फुटापर्यंत आहे. मला जे हवं होतं ते भेटलंय, जे की आता कुठे दिसत नाही, ते म्हणजे शाडू माती. आणि ही इको फ्रेंडली असते. आणि मी आता कुठे आहे, श्राव्या कला केंद्र इथे, आणि इथे तुम्हाला ना सगळ्या शाडू मातीच्या मूर्ती भेटणार आहेत. अगदी 1 फुटापासून 2 फुटापर्यंत यांच्याकडे मूर्त्या आहेत. खूप रेखीव मूर्ती आहेत. आणि आता इथे जस्ट काम चालू झालंय, आतमध्ये काम चाललंय. आणि इथे बाहेर जेवढ्या डिस्प्लेला मूर्त्या आहेत ना त्या सगळ्या शाडू मातीच्या आहेत. थोडंसं जवळ येऊन दाखव बरं. तर इकडे ना या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत, आणि आतमध्ये ते दादा काम सुद्धा करतायत. आणि आतमध्ये सुद्धा डिस्प्ले आहे. बट शाडू मातीची मूर्ती म्हटल्यानंतर तिला सुकायला टाइम लागतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती पिशवी टाकून पॅक करून ठेवलंय. चला, फायनली खूप फिरल्यानंतर आपल्याला मानसी कला केंद्र मिळालेलं आहे. आणि इथे तुम्ही बघताय ना 6 फुटाची मस्त अशी मूर्ती आहे, जे नरसिंह आहेत, आणि नरसिंहावरती गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि इथे काका काम करतायत. सो आपण आता काकांना विचारूया. काका, किती वर्षाचा कारखाना आहे? 25 वर्ष. 25 वर्षापासून इथे हा कारखाना आहे. आणि आपल्या कारखान्यातून साधारण किती मूर्ती जातात? जातात तरी 7-8 हजार जातात. 7-8 हजार एका कारखान्यातून मूर्त्या जातात. आणि आपल्याकडे किती फुटापासून आहेत? 5 फुटापासून 9 फुटापर्यंत. ओके, म्हणजे ऑलमोस्ट इथे जास्त मंडळातलंच मूर्त्या जात असतील. म्हणजे 5 फुटापासून किती लास्ट बोललात? 9 फुटापर्यंत इकडे सगळ्या मूर्त्या मिळतात. आणि खूप जास्त मूर्त्या आहेत बघा. त्या साईडला पण तुम्ही जर इकडे नजर टाकलीत ना तर इकडे पण तुम्हाला मूर्त्या आहेत. हे बाजूचं पण मानसी आहे ना? हा, ओके, हे दुसरं आहे आणि हे मानसी आहे. मी आलोय माळी बंधू आर्ट्स या स्टुडिओमध्ये, आणि इथे पण तुम्हाला ना शाडू मातीच्या मूर्ती बघायला मिळणार आहेत. तर चला, आतमध्ये काका काम करतायत, त्यांच्याकडून जाणून घेऊया किती वर्ष जुना आहे, प्लस मूर्त्या इथून किती बाहेर पडतात. माझ्यासोबत काका आहेत. काका, तुमचं नाव? संदीप माळी. ओके, आता संदीप काका आपल्यासोबत आहेत. काका, किती वर्ष जुना हा कारखाना आहे? आता मी काम करतोय 25-26 वर्ष, पण शाडू माती 8 वर्ष झालीत करायला. म्हणजे कारखान्यात काकांनी 25-26 वर्षापासून काम केलंय. शाडू मातीचं काम आता 8 ते 9 वर्ष झाली चालू झालेत. आणि आपल्याकडून साधारण किती मूर्त्या बाहेर जातात? एक 7-8 हजार. 7-8 हजार, म्हणजे एका कारखान्यातून 7-8 हजार जातात. अशी इथे प्रत्येक घरामध्ये मूर्तीचं काम चालतं. म्हणजे विचार करा, इकडून करोडोन मूर्त्या नक्कीच बाहेर जात असतील. आउट ऑफ मुंबई पण जातात की फक्त मुंबईमध्ये जातात? आउट ऑफ मुंबई जातात. यावर्षी दिल्लीला ऑर्डर भरली. ऐकलत, दिल्लीला सुद्धा ऑर्डर आपली गेलेली आहे हमरापूरमधून. आणि आता आपण इथे शाडू मातीच्या मूर्त्या बघतो. तरी आता साधारण किती दिवस झाले शाडू मातीचं काम चालू झालंय? ऑल सीझन म्हणजे ऑल वर्षभर चालू असतो. शाडू एक माती. दिवस बंद नाही अजिबात. ओके, म्हणजे कंटिन्यू 12 महिने काम चालू असतं शाडू मातीचं पण? ओके, शाडू मातीचं पण काम कंटिन्यू चालू असतं, आणि एक्सपोर्टिंग सुद्धा चालू असतं. ओके, जर कंटिन्यू 12 महिने काम चालू नाही ठेवलं तर प्रोडक्शन होऊ शकत नाही. माल म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्त्या पुरणारच नाहीत, असं काका बोलतायत. तर आता हे आपण कव्हर केलं. अजून आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे सुद्धा अजून आहेत ना कारखाने? तर आता पुढे जाऊया. ना इथून फिरता फिरता असं एक छोटासा स्टुडिओ आहे, तो मी शोधून काढला. ॲक्च्युली स्टुडिओ बंद आहे, बट त्यांनी जो बाहेर डिस्प्ले केला ना तो इतका सुंदर आणि इतका क्यूट आहे, तो तुम्हाला दाखवायचा होता. आणि स्टुडिओचं नाव आहे निर्वी आर्ट स्टुडिओ. आणि त्यांच्याकडे तुम्हाला छोटे छोटेसे गणपती बाप्पाचे मिनिएचर्स आहेत, ते बघायला मिळणार आहेत. पहिली गोष्ट, तर तुम्ही हमरापूर फिरायला येत असाल तर पाण्याची बॉटल, टोपी आणि छत्री नक्की आणा, कारण की खूप जास्त ऊन आहे, खूप ऊन आहे. कंटिन्यू आम्ही फिरतो, त्याच्यामुळे ऊन खूप लागतं आहे. पण उन्हामध्ये येऊन फिरता फिरता एक
असं मला लोकेशन भेटलं आहे, जिथे तुम्ही बघितल्यावर असं शॉकवॉल दाखवतो. तिकडे वरती बघा. तर आता ना आपण हमरापूर फाटकाच्या अपोजिट साईडला आलो आणि इथे तुम्हाला आता मी बघितलं तर सुरेखा आर्ट या स्टुडिओला आपण जातोय. आणि आता मगाचपासून जेवढ्या मूर्त्या बघितल्या ना त्याच्यात ह्या खूप हाईटने मोठ्या आहेत. आता म्हणजे किती 5-6 अशा फूटच्या या मूर्त्या आहेत. तर त्या आता आपण बघूया या. तुम्हाला जर अखिल चंदनवाडीचा गोड गणपती आणि राजा तेजुकाया बघायचा असेल तर तुम्हाला यावं लागणार आहे हमरापूरमध्ये श्री गणेश कला केंद्र इथे. कारण की इथे ह्या दोन्ही बाप्पांच्या अगदी 6 ते 7 फुटाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. जसं की इकडे अखिल चंदनवाडी आहे आणि या साईडला बघितलात तर राजा तेजुकाया आहे आणि अगदी हुबेहूब मूर्ती तशीच्या तशी आहे. पण इथे तुम्हाला कच्च्या मूर्त्या मिळणार आहेत. आतमध्ये काम सुद्धा चालू आहे. खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. मंडळी, आजच्या दिवसातला सगळ्यात माझा आवडता क्षण हा आहे. कारण की इकडे बघा साक्षात आर्ट्स आणि साक्षात आर्टच्या इथे तुम्ही जर आलात ना तर तुम्हाला चारही साईडला गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत. खूप साऱ्या आहेत. म्हणजे एकाच मैदानामध्ये इतक्या सगळीकडे तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्त्याच बघायला मिळणार आहेत. अगदी तिथपासून हे इथपर्यंत सगळे गणपती बाप्पा साक्षात आर्ट्स इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि यांचा नंबर वगैरे वरती आहे. तुम्ही यांना कॉल करून त्यांच्या आय डीवरून फोटोज वगैरे बघू शकता. आणि नक्की यांच्या शॉपवरती येऊन तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला मूर्त्या वगैरे मिळतील. ऑलमोस्ट कच्च्या मूर्त्या आहेत. तुम्हाला कलरिंग वगैरे तिथे आतमध्ये इन्क्वायरी करून मिळेल. मंडळी, फायनली पेन हमरापूर गणपती बाप्पाचं माहेरघर फायनली मी बघितलं, सगळं एक्सप्लोर केलं. सगळं करता आलं नाही किंवा केलं असेल तरी पूर्ण व्हिडिओ दाखवू शकलो नाही. कारण की खूप मोठं गाव आहे, खूप मोठं. प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा आकार घेतोय हे बघून खूप मस्त वाटलं. प्रत्येक मूर्तीमध्ये काहीतरी वेगळेपणा दिसतोय. प्लस जर तुम्हाला मुंबईमध्ये ज्या मोठ्या मूर्त्या इथे मिनिएचरमध्ये हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्हाला करून मिळणार आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या तुम्हाला इथे बघायला मिळणार. आणि गणपती बाप्पांचं माहेरघर का म्हणतात ते मला इथे येऊन आज कळलं. कारण की जिकडे बघाल तिकडे गणपती बाप्पाच दिसणार आहेत. आणि करोडोन मूर्त्या इथून बाहेर पडतात दरवर्षी. आणि 12 महिने इकडे काम चालू होतं. अगदी POP आणि शाडू माती दोन्हींचं काम चालू असतं. आपण बऱ्यापैकी सगळं कव्हर केलंय. अगदी हमरापूर फाटकाच्या तिकडे आणि इकडे दोन्ही साईडला खूप मोठे मोठे कारखाने आहेत. कंटिन्यू काम चालू असतं. आणि आता ह्या वर्षी 2026चा गणेशोत्सव चालू झालाय आणि आता मूर्त्या सुद्धा एक्सपोर्ट व्हायला सुरुवात झाली आहे. तर तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पा बुक करायचे असतील तर हमरापूरला येऊन नक्की करा. कच्च्या मूर्त्या प्लस तुम्हाला जर रेडी मूर्त्या हव्या असतील त्या सुद्धा आहेत. व्हिजिट केलं तर तुम्हाला बघायला सुद्धा मिळेल. अदरवाईज सगळ्या स्टुडिओचे ID सुद्धा आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि तुम्ही सुद्धा येऊन इथून मस्तपैकी गणपती बाप्पा आपले इथून घेऊन जाऊ शकता. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया यायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. गणपती बाप्पा मोरया. बाय गाईज.